कौसडी शिवारात हरणाच्या पिल्लाचे वाचवले प्राण। बातमी येते कौसडी येथून। जिंतूर तालुक्यातील कौसडी शिवारात दिनांक 27 एप्रिल रविवार रोजी भर उन्हाच्या परात एका हरणाच्या पिल्लावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला होता। या मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये हरणाचं पिल्लू जखमी झालं होतं। या मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यामधून हरणाच्या पिल्लाचे प्राण मुजाहिद कादरे यांनी वाचवले। त्यानंतर मुजाहिद कादरे यांनी हरणाच्या पिल्लावर प्राथमिक उपचार करून पुण्यनगरीचे पत्रकार शेख नईमुद्दीन यांच्याशी संपर्क साधला। पत्रकार शेख नईमुद्दीन यांनी वन विभागाला माहिती दिली। वन परीक्षक अधिकारी ऋषिकेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राम कटिंग यांनी वनमजूर रामा सोनवणे याला तात्काळ घटनास्थळी पाठवले होते। मुजाहिद कादरी, माजी सरपंच शेख सलीम, माजी चेअरमन तात्याराव बारोकर, रविकांत देशमुख, अनवर पटेल, रघुनाथ कळसने, शेख चांदपाशा, अनवर बेग, शेख इम्रान, शाकेर पटेल, शेख अजहर, संतोष बर्वे, माणिक बारवकर, माणिक जीवने यांनी हरणाचे पिल्लू वनमजूर रामा सोनवणे यांच्याकडे सुपूर्द केले। मुजाहिद कादरी यांच्या प्रयत्नाने एका हरणाच्या पिल्लाचे प्राण वाचले। कौसडी व परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांचा वावर होत असल्याने हे मोकाट कुत्रे पाळीव प्राण्यावर देखील हल्ले करत आहेत। या मोकाट कुत्र्यांचा तात्काळ स्थानिक ग्रामपंचायतने बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे। महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील बातम्या काही क्षणातच आपल्या YouTube चॅनलवर पाहण्यासाठी आमच्या ग्रामीण मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा। ठिकाणी शेतामध्ये फिरत असताना कुत्र्याला एका हरणाच्या पिलामागं कुत्रे मागं लागले होते आणि त्यांना त्या हरणाला त्यांनी चावा घेतला आणि आमच्या इथे मुजाहिद कादरी, इम्रान शेख आणि अनवर बेग, सलीम भाई यांनी त्या हरणाला त्याच्यापासून वाचवलं आणि वाचवल्यानंतर त्याची दुरुस्ती करून टाके मारून कृषी वन अधिकारी रामभाऊ सोनवणे यांच्या सुपूर्द करून त्याला सुपूर्द ताब्यात दिलेला आहे।